थांबाळा काय चाललं होय एवढं घाई घाई. हा मग काय अरे तुला एक सांगायचं होतं घरामध्ये थोडं सामान नाही बाजार नाही रेशनिंग नाहीये जरा ते आणायचं होतं. काय काय आणायचं सांग. बघ साखर संपली चहा पावडर मी एक काम करते ना तुला मी लिस्ट पाठवू का फोनवर हा WhatsApp. आणि ऐक ना ते रानामध्ये पण आहे ना बियाणं लागत होते आणि काहीतरी खताचं म्हणत होते बाबा ते पण बघायचं होतं जरा. ठीक आहे सतीशला सांगतो मी त्या आनंदी. हा मला वेळ नाही ना आता मग ऑफिसचा टाइम झालाय. डबा घेतलास का? डबा खुशे आज शनिवार आहे डबा नेतो का मी खुशे. अरे घराचंच खात जा बाबा कशाला बाहेरचं खातो मला काही कळत नाही एवढं स्वयंपाक केला तर ये. काय नाही निघलो मी. डबा घेऊन जा ना. आता शनिवारी आहे, तुम्ही दोघे चक्कर येत राव खरंच. शनिवारी मी दुपारी खातो का अरे, काही विषय- उपासाचं. तसं नाही म्हणत घरचं खाऊन जायचं बाहेरचं कायला खायतो काही. आपण हा, आई ते बरं. खातच नाहीत ना. बरं हा तुमचंच निरंकर खरं आहे. बरं सॉरी निरंकर आणि आहे. रानात जा पप्पा एकटे गेलेत हा, जाते. तिथं काय लागले. बरं चला जाऊ का मी मानसीचा उरकलाय का. हा, उरकते. त्यांचं पण उरकले. ए आवरलं का? चल ना. हो आवडले माझं. कशी दिसते मी? हा, हम्म, तू बहुत कायम दिसते. चांगली दिसती रोजच विचारती कशी दिसती रोजच चांगली वेगळं होणार आहे का रोज काय? काय ग आई तुझं पण ना अवघड आहे. माझी पिल्लू लय छान दिसती. आता कसं आता मला बस? बरं वाटलं. बरं वाटलं ना एवढंच ऐकायचं असतंय तुला. बरं चल ना दादा मला खरंच कॉलेजला उशीर होतोय. एक काम करते मी जाते. सोडतो चल नाटक नको करू. नाही जाते ना मी. कशी जाणार पायी जाणार काय चल. सवय मला तसं थोडा टाइम आहे कॉलेज. परत यायला उशीर झाला की म्हणणार मम्मी मला अगं उशीर झाला पैसे नव्हते घ्यायला कोण नव्हतं सोडायला कोण नव्हतं. हा हे नखरे तुझे बंद करा हे जा बाबा तिला सोड. रोजच कस काय उशीर होतो का हिला. हा अहो असते ना एखादं एक्स्ट्रा लेक्चर असतात माणसाचे. हा कसं वहिनीला बरोबर कळतं ग माझी वहिनी ग लाडाची. खरंच एक्स्ट्रा लेक्चर असतात ना मला म्हणून मला दररोज यायला लेट होतो. अभ्यास चांगला करा लेक्चर एक्स्ट्रा घेताना तर जरा डोक्यामध्ये पण एक्स्ट्रा भरा. अगं आई असं टॉप टॉप मार्क पाडणारे मी बघच. हा जा चल जा आई दादा तू जा. पण ना. जा घरात जा मम्मी मला बोलायचं आहे तुझ्याशी. बरं दादा तू 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 असं सोडत का? नाही का मला? आता जाते म्हणले ना पायी. हा हा पोरांचं काही चालते. करायचं नाही बोलायचं आणि बिलायचं काय खरं आहे. तुम्ही पण ना. तुला आपले एक्स्ट्रा लेक्चर आठवतात का. गप्पाचा होतो मी म्हणा. गप्पाचा काय गप्पाचा. हा, आता काय ते आठवणी काढत बसायचे काही तर. अगं त्यात सुवर्ण आठवणीत आपल्या आयुष्यातल्या म्हणून तर गळ्यात पडलंय माझ्या. काय म्हणजे चांगला संसार गळ्यात पडला माझ्या. हा हं. नाही तर म्हणलं काय म्हणतात काय माहिती अजून. काय नाही आता काय ते झालं ते झालं. बरं जा आणि लवकर या. बर काय ना तुला गजरा बिजरा फुल बिल काय. आता गजऱ्याला केस एवढेत का माझे. टकलीच होणार आहे का दिवसाची. जाताय का? हा किती उशीर लावते काय माहिती कळतच नाही हिला लवकर. एवढं उशीर असतं का. मग पाय पाय येते ना मी दररोज आणि घरच्यांशी खोटं बोलून येणं काय सोपं आहे का? त्याला काय होतं खोटं बोलायला. मी तर असं खोटं बोलतो कोणा संग बी. तू असं बोलतो पण मला नाही नेत असं पण बोलतं खोटं. अक्षय किती दिवस चालायचं रे हे सगळं. किती दिवस म्हणजे अरे म्हणजे आपण लग्न कधी करणार? येडी बिडी का तू. एवढं लवकर लग्न करायचं असतं का. लग्न केल्यावरती पोरं होते ना त्यांना सांभाळा आणि हे न ते कशाला राड्यात पडायचं. मी काय म्हणतो जितके दिवस आहे ना तितके दिवस मस्त आईश करायची. आईश हा हरी वेडा झालाय का रे तू? लग्न म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जे कपल आहेत ना प्रेम करतात ना त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं लग्न. आणि माझं पण स्वप्न आहे तुझ्यासोबत लग्न. मग मी कधी नाही म्हणलोय का तुला. पण त्याला वेळ आहे अजून लय भरपूर टाइम आहे. अरे आता काय आता 6 महिन्यात माझं कॉलेज पण संपन. संपू दे ना संपलं तर आपलं प्रेम थोडी संपणार आहे. अरे पण तुला काय माझे- वाटतं अरे, वरवर प्रेम करतो का काय मी. नाही रे मला माहिती आहे तू वरवर प्रेम करत नाही. तुझं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मला हे पण माहिती आहे की तू माझ्यासाठी काय पण करू शकतो. पण अरे तुला पण माहिती आहे ना की कॉलेज संपलं ना तर मग स्थळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. घरच्यांना सांगायचं मला नाही करायचं अजून मला अजून पुढे शिकायचंय नोकरीला लागायचंय तोपर्यंत थांबवायचं. तोपर्यंत मी करेन ना काहीतरी. अरे घरचे सगळे ऐकतील पण आई ऐकत नाही. अरे आईचे विचार जरा ना जुनेट विचारासारखे येतं. हा का. हा लयच अवघड झालं बघ तुझं. ते मी काय म्हणतो जरा आले ना प्रेमाचं बोलत जा. नुसतं लग्न लग्न करून ना डोकं नको खाऊ. आणि काय करायचं लग्नाच्या आधी तर सगळ्या गोष्टी करून झाल्यात ना. बरोबर आहे तुझं पण तरी पण नाही का मला करायचंय बाबा लग्न तुझ्यासोबत. आणि हे बघ तू माझ्याशी लग्न करणार आहे म्हणूनच मी तुला ह्या सगळ्या गोष्टीला हो म्हणलेले. पहिली गोष्ट म्हणजे
बरं ठीक आहे, बघू ते. बघू नाही यार अक्षय, तू टाळ नको करू राव. अरे कुठं मी तुला टाळाटाळ दरवेळेस केलंय? विचारते ना, तू त्या दरवेळेस तो ना नाही नाहीच म्हणतो. असं नको करत जात जाऊ तू. बरं ते काय नाही. बरं मी काय म्हणतो, काय? करतो मी त्याचा विचार. बस गाडीत कशाला? माझ्या जरा फिरून येऊ की आज कॉलेजला मार दांडी. अरे दररोज झालंय, दररोज कॉलेजला दांड्या होत आहेत. आता पेपर पण आलेत जवळ, मग कसं रे काय नाही पेपर होत, मध्ये. ये पलीकडून बस लवकर. अरे पण बर मग तू येणार नाही का फिरायला माझ्या संग? बर नाही येते नाही येते म्हणलं. हा बस मग ये पलीकडून. हम्म. लग्न करायची. आओ आओ कुठे गेलेत बाई हे? हा किती वेळ झालाय जेवायला यायचं तर बाबा कुठे गेलेत काय नु? कुठे तुम्ही? आवाज आहे ना का काय? एवढ्या आत काय करत होते? गावाची भूक लागली, वाट बघतोय. वाट कायला बघायची घरी यायचं तर त्यासाठीच बोलवायला आले, अरे अजून बरं आले नाही राहिलं तर. होतं, पाणी चालू आहे आणि काय करणार? काय करणार? जेवायला चला घरी. अरे घेऊन तर यायचं ना. अहो स्वयंपाक होत होता, अर्धा झालता अर्धा नव्हता झाला म्हणून म्हणलं चला तुम्हाला वेळ झालेले म्हणलं घेऊनच जावा घरी. हा बर काय केलंय जेवायला? ते मला माहित नाही काय केले सुनबाईनी. चालत का काय करता? आणि आता एक काम कर, हा पहिलं मला जेवायला वाट आणि मग एक काम केलं असतं, जर पुरीला डबा घेऊन पाठवलं असतं तर बरं झालं असतं ना. काय झालं, मी आता जा ये मोटर बंद करायची सगळं कुठानाच वाढला नाही. अहो डबा झाला नव्हता, नाही तर मीच नसता आणला का तुम्हाला? हा? बरं आता एक काम करावं लागेल आपल्याला. काय? पुरीला एखादं चांगलं स्थळ बघून, तिचं आता कॉलेज संपत आलंय, तिचं लग्न केलं पाहिजे. हाय का आता झालं तुमचं उठून सुटून तिच्या लग्नावरच येतात. अपोर शिकती आता, तिला शिकून जरा मोठं होऊ द्या, एका पायावर उभा राहिल्यावर करून तिचं लग्न. एवढे काय नाही नाही पडले नाही, तुम्हाला? अरे वय झालं ना, ते आपण लग्न करून देणं लय गरजेचं असतं. अहो पण तिची इच्छा आहे शिकायची तर शिकू द्या ना. हा अरे पण ह्याच्यात तिने काय कुटाणा केला तर काय करशील? बरं एकदा तिच्या कानावर तरी घातलं पाहिजे. आपण परस्पर निर्णय घेऊन तर काय करतो बघू तिला, म्हणून बघू स्थळ एखादं. पण आता चला जेवायला काय या, मी जाऊ पुढे येता मागून. बर हो पुढं मी आलो मागून. हा तेवढं एक- तेला लाईट बंद करून या. लाईट हा? बंद करून एक हा. बाहेर पलटायचं राहिलं तेवढं करून आलो मी लवकर या. लगेच. कार त्याला म्हणलं ना जराशी रानात जाऊन चक्कर मारून ये. कॉलेज शाळा चाललो इकडं चाललो तिकडं. काय म्हणत लोकांचे कांदे काढायला आले. काय करताय बाबा रानात? इकडे झक मारा, जरा लक्ष द्यावं शेतीकडे. ते लोकांचे कांदे कसे बघन आपला कसा आहे. गडी नाहीत का? गडी बघते ना. तुम्ही कशाला नुसतं मरमर मरमर करता कोणत्या गोष्टीला? जरा आराम करावा ना आता. मग आपलं काही जबाबदारीच नाही काय, नुसतं गाड्याचेच भरोसा. त्यांनी खत आणले का टाकले का परत कुणाला तरी इकले नेऊन हे बघायचं नाही. अरे गड्यांच्या भरोसा ठेवून जमतं का? कधी कधी ना 3 गोणे आणल्या ना कांद्याला टाकायला एक लगेच घेराय बघून 2 टाकतात. कळतं का? तसले गडी काय ठेवायचे मग आपण? हाकून द्यायचे लगेच. भेटत गडी भेटत. गडी नसला एखाद्या दिवशी तुला दार धर म्हणलं, पाणी दे म्हणलं, त्या मकाला दे, कांद्याला दे, दिले कधी. मग आता कॉलेज जायचं सोडून इकडे तर नुसतं वावरतच तरफडू का? हाय का डोक्यात नोकरी लागेल असं वाटतं का आपल्याला? मग आता शिक्षण पूर्ण झाल्यावर लागेल ना. मला नाही वाटत लागेल म्हणून. हाय का? आता तुमचाच भरोसा नाही पोरावर म्हणल्यावर आता लोक काय भरोसा ठेवणार मायावर? तू काय आज मळ्यात मला वाटलं बरं झालं चक्कर मारायला. काय मिळत पैसे? पैसे लागत मला. दुसरं काहीच काम नसतंय की नाही. गाडीचं पेट्रोल डिझेल टाकायचं गाडीला. तर असं वाटत नाही का आपल्याला जे खर्च होतो तेवढ्या पुरतं आपण काहीतरी कामधंदा करावा म्हणून? मग आता आहेत ना आपल्याकडे, मग हे का लोकाला वाटायचे आहेत का? लोकाला वाटायचे का? आणि हे सगळं माझंच आहे ना. 2000 टाका सगळं संपू नको. मला जायचे बाहेर कडे बाहेरचे. 2000 मग आणि मला खर्चायला लागतात ना काही पैसे. काय लग्न पर आहे का डोक्यात? लग्नाचं आहे डोक्यात? आता एवढं पोरगी बघा एखादी, नाही तर मग नाही पोरगी बघा तुम्ही, हा. पण मला एवढं लवकर नाही करायचं लग्न. मला शिकू द्या, कुठेतरी नोकरीला लागू द्या. नोकरीला लागलं तुम्ही म्हणता त्या पोरी संग लग्न करणं. मी कधी नाही म्हणलो तुम्हाला. असलं डोक्यात तर तसं मला अगोदर सांग. नाही तसलं काय नाही माझ्या डोक्यात. आता फक्त शिक्षण आहे माझ्या डोक्यात, बाकी काही नाही. शिकायचं आणि मोठं व्हायचं. किती मोठा होतोय अजून. नाही शिकून मोठं आहे ना, लागेल नोकरी. येऊ का मी? यान काय मग आता राजेशाही थाट सगळा. मस्त आणि ते गाडीचे टायर बी बदलायचे आहेत बरं का. ते जरा चिरले तर मागचे, त्याला पैसे लागतील उद्या. येऊ का? कामा धंद्याचं काही नाही. डिझेल टायर पैसे
काय नशिबाला बी अशी अशी हिरो आल्या होय ना. चला आपल्यालाच बघावं लागल. खुशे, माझ्या पाकिटातले पैसे घेतले होते तू? नाही, मी कशाला घेऊ तुमच्या पाकिटातले मग पैसे? 5,000 कुठे गेले यातले? 5,000? हा, अहो, मी 1 रुपया पण नाही बघितला आणि 5,000 कायचे? मम्मीला विचार बरं, मम्मीला बोलू. मम्मी कुठे? आई, आई आई कुठे गेलेले? बाहेर गेल्यात वाटते बहुतेक. मम्मी, आले आले. काय रे? तू माझ्या पाकिटातले 5,000 घेतले होते का? बघा आता मी तुझ्या पाकिटातले 5,000 रुपये कशाला घेऊ? अरे मला लागले तर मी तुला मागत नाही होय. अगं 10,000 होते पाकिटात, त्यातले 5च राहिलेत. बघ तुला मी बाजार आणायला त्याला तर नाही ना दिले. काय कुठं काय आणलंय मी? ते आणायला चाललो होतो ना. पण कोणी घेतले असं? तू घेतलेत का? नाही, हरवले बिरवले नाही ना, खिशातून पडले हरवतील नाही कस ना. काय? कस काय हरवतील? असे कसे हरवतील? आज परत हरवलेत हरवले का? तर सगळे एक काम पडतील ना. करा ना, ताईंना विचारा ना, त्यांनी घेतले असते तर. कॉलेजला तसे पण पैसे लागत आहेत. आपण ती मला मागून घेईन ना, मागून कसं काय घेते घेईन ती. ना. हा? आपण एकदा विचारायला काय हरकत आहे आपल्याला? माझे पैसे नेहमी गायब होते बरं का खुशी. नेहमी गायब होते, मग काय माझ्याकडे काय बघत आहात तुम्ही? थांब, थांब, थांब. नेहमी कसं काय गायब होते? अगं मध्येच 500 कमी, मध्येच 1000 कमी, मध्ये 2000 कमी. माणसे, म्हणजे पहिल्यांदा नाही गेले तुझे पैसे? अरे सारखे पैसे जातात. आता तर 5,000 गेले काय direct. रे दादा, काय झालं? तू पैसे घेतले होते का माझ्या पाकिटातले? मी 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 कशाला घेऊ तुझ्या पाकिटातून पैसे? आणि मला घ्यायचे असेल तर मी डायरेक्ट तुला विचारून घेईन ना. हा, ती विचारून घेईन ना, असं कशाला घेईन? तुझ्याकडूनच कुठेतरी राहिले असतील. अरे हा, असे कसे राहणार नाहीत. तू पैसे पाहिजे ना तर मागून घ्यायला पाहिजे. मी काय पैसे कधी देत नाही का तुला? ते वहिनी कधी कमी काय केलंय तुला मी आजपर्यंत? अरे ती कशाला घेईन रे? ती काय आज राहते काय या घरामध्ये? अगं घ्यायला काय नाही, तू घे, पण मला सांग पैसे घेतलेत पण म्हणून मी मी. घेतलीच नाही तर बळच कशाला मी म्हणून घेतलीत म्हणून? अगं मग दुसरं कोण घेणार आहे तुझ्याशिवाय? मला कोणात नाही लावतं माहिती. माझ्या पाकिटाला? हा, तेवढं तर आहे, आम्ही कोणी तुझ्या पाकिटाला हात लावत नाही. आपण मी कशाला घेऊ पाकिटातून पैसे? हे बघ, माझं पाकिट माझ्या पॅन्टच्या खिशात असतं, माझ्या पॅन्ट सगळे कपडे तू धुवायला टाकते. खुशी, अगं तू घेतली असेल तर सांग त्याला अहो, घेतले नाही घेतले मी. ते वहिनी तुम्हाला साडी घ्यायची होती ती तुम्ही बोलला होता मला. मग अगं मग सांगत जा ना, साडी घ्यायची. मी कधी नाही आपण कधी साडी केलंय तुला? घेतलीच नाही मी. तुला कधी काही कमी केलंय का मी? अहो, ती लय महागाची साडी होती. मी म्हणलं एवढे पैसे साडीसाठी कशाला खर्च करायचे? हे बघ, अजून खोटच बोलतो. मी खोटं बोलत नाहीये. अगं मग पैसे गायब कसे झाले असे? तर मला काय माहिती गायब कसे झाले? कोणी येऊन बाहेरून येऊन चोरणार आहे का? काय उगा वाद घालायचा? जाऊ दे दादा, झालं गेलं गेलं. असं परत कसं नाही झालं करणार गेलं? बहिणी, नाही, असं असं नाही कसं का? झालं गेलं? त्या पैशाचं सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे ना. आता एवढे 5,000 गेलेत, उद्या जर 10,000 गेले तर तरी पण म्हणतात तूच घेतले म्हणून. मग खरं सांग, तू घेतलेत का? उगाच कशाला वाद घालायचा पण मी दोघांमध्ये? घेतलेच नाही. तुझ्या भावाला बिवाला दिलेत का काही? नाही तुझ्या वडिलांना? नाही. अजून काय? आणि मी काय आणत पण नाही घरात, तर सगळं तुम्ही जाणताय. त्यांनी ना मला मागच्याच आठवड्यात 10,000 मागितले होते. मी म्हणलं माझी सध्या अडचण आहे. अहो, पण त्यांनी ऍडजस्ट केले. अरे तूच बघ बाबा कुठेतरी का तोच ऍडजस्ट करून दिले यातून? मी नाही काय ऍडजस्टमेंट तसंच करून झालं देत. असेल काहीतरी. उगा माझ्यावर संशय घेऊ नका. तुला फटकेल बरं का मी आता. अजून पण खरं बोल म्हणतोय मी तुला, खोटं बोल नकोस. खोटं कशाला बोलू मी? येड लागलंय का तुम्हाला? बरं जाऊ दे दादा वहिनी, काय तुम्ही सारखं सारखं भांडता बरं? जाऊ दे दादा, झालं गेलं विसरून जा. आणि नुकच बहिणी सोबत भांडण नको करत बसू अगं, तू. विसरायला काय ती 10 रुपये 20 रुपये नाही हरवले, 5,000 रुपये. छोटी थोडेच गोष्ट का आहे ते? का ती? इथं कष्ट करावं लागते दिवस रात्र, तेव्हा पैसे कमवायला मिळतात. हा, पण पैशासाठी तुम्ही दोघं भांडणं करणार का आता? ते बरोबर दिसतं का? आपण पाहिजे तुम्हाला तर मागून घ्या ना तुम्ही. परस्पर बरोबर कायला आहे, पैसे काढून तुझं घेता? बरोबर आहे दादा. जाऊन दे, ज्यावेळेस लागल ना त्यावेळेस मागून घेतील वहिनी. हाय ना वहिनी? परत जर पैसे गायब झाला ना, कांटाळच फोडून बघ तुझं. जाऊन दे, शेवटी पाकिटेवर तर वहिनीचाच हक्क आहे ना. त्यांनी घेतले काय एकच झालं, जाऊन दे ना, सोड ना. तू आली बरी वहिनीची चमची. अरे पण जाऊन दे. जा काम करा आपले आपले. एकदा बघ कुठं तू दिलेस का कुठ नाही पडले. पैसे कोणी घेतले असं बरं त्या पाकिटातले? हा? खरंच नाही घेतले ना तू? पैसे खरंच नाही घेतले आई. मी कशाला खोटं बोलू? आणि तू म्हणतो पहिल्यांदा नाही गेले पैसे. पहिले पण गेलेत 1000 500 1000 कोणतरी 500 पण घेतय. आणि त्यांचं पाकिट आपल्या घरच्यांशिवाय दुसरं कोणाला माहिती असं? तू घेतलीस का? मी कशाला घेऊ आई? आणि तू काय मला कमी करते का पैशासाठी? ड्रेस ते सगळं तर तू पुरवते ना, मग मी का घेऊ पैसे? आहे ना? पैसे आणि गेले कॉलेज फी तर कुठं? दादा स्वतः येऊन भरतो ना.
बरं, ठीक आहे, जाऊ दे, चालतंय. मी बघते असन तर. तिला ना कोणतं काम सांगायचं चुकीचं कोणतं काम लवकर होत नाही. बोल, कशाला बोलवलंयस मला? कशाला बोलवलं म्हणजे मला जरा ना पैशांची अडचणी. मला किती 60,000 रुपये लागतात. किती? 60? हा. अरे पागल झाला का? तुला परवाच 5,000 रुपये दिले होते ना, त्याच्यावरूनच आमच्या घरात महाभारत चालू आहे. आणि आता 60,000 रुपये कुठून देऊ मी? अरे कुठून देऊ मी? अडचणीत आहे. मग तू नाही देणार तर कोण देणार? मग आहे ना तुमच्या घरी भाऊ नोकरीला आहे, एवढी शेती आहे, एवढी प्रॉपर्टी, काय करायचं त्याचं? मग तुमच्या पण घरी आहे की एवढी प्रॉपर्टी? मग जा ना, तू तिथूनच घे ना पैसे. मग अगं काय नाही, मी माझ्या बापाकडे गेलो ना पैसे मागायला. माझा बाप काय म्हणतो, मग तुला लग्नच लावून देतो. मग करू का दुसऱ्या पुरुषांग लग्न? नाही, नको. पण मी एवढे पैसे नाही आणू शकत रे. घरातून कुठून आणणार? घरात एवढी कॅश मी नसती. ते मला नका सांगू बाकीचं, कॅश नाही. ते तुझा प्रश्न राहिला. मग तुझं पैसे नाही दिले ना मला, मग ते आपल्या दोघांचा व्हिडिओ आहे ना, ते व्हायरल करून टाकेन ना मी. काय? हा. अरे येड झाला का घर तू? माझं प्रेम आहे रे तुझ्यावरती, तू असं काय बोलतोय? मग प्रेमी म्हणते, मग तुला फक्त 60,000 मागतो तेवढं तुझ्या अन्न होणार नाही वय. आणि प्रेमी म्हणते निसता. अरे पण तू काय बोलतो तुला तरी कळतं का? मी काय बोलते ते मला कळतंय सगळं. माझा किती विश्वास आहे अक्षय तुझ्यावरती, तू असं बोलून सगळा विश्वास तोडतोय. केला का अजून व्हायरल? मग तू पैसे आणून देणार आहे ना, मग मी डिलीट करून टाकेन. तू तर पैशासाठी ब्लॅकमेल करायला लागलाय मला. याला ब्लॅकमेल म्हणतात का? मग काय म्हणतात त्याला? तसं काही नसतं. मला फक्त अगं काय झालं माहिती का, पोरांकडून उसने घेतले होते ना, त्यांना द्यायची येतं ती, आणि तिला मागं लागलेत माझ्या. मग त्यांचा मार खाऊ का मी? नको, तू तो व्हिडिओ डिलीट करून टाक ना आता माझ्या समोर. तू पैसे दिले डिलीट करीन. असं काय हट्ट करतो रे तू? मला पैसे लागते तू तुझ्या पाय पडते मी, प्लीज तो व्हिडिओ डिलीट करून टाक ना प्लीज. असं नको करू अक्षय, लय नका. विश्वास आहे माझा तुझ्यावरती. रडायचं सोंग नका आणू. आपलं लग्न पण करायचंय ना, तुझ्या बायकोचा असा व्हिडिओ कस काय व्हायरल करू शकतो तू अरे पण- अक्षय? ते लग्नाचं बघू नंतर. तुला म्हणलं ना इतके लवकर नाही लग्न करायचं. घरचे मी मागे लागले लग्न कर आणि तू बी लग्न कर. तुला सांगत करणार म्हणलो ना मी. तू माझ्यासोबत करणारे माहितीये, पण मी पैसे नाही आणू शकत रे. पैसे पाहिजेत, बाकी माहित नाही मला. हा, पैसे घेऊन ये. ते कसं आहे, मी अडचण येते म्हणलं, मग तूच मदत करायला पाहिजे ना. नुसतं वर प्रेम करते काय मग? हा, ते मला बाकी माहित नाही. पैशाचे काहीतरी नियोजन कर आणि पैसे घेऊन ये, मगच भेटू. नाही तर मग तू सांगितलेली गोष्ट लक्षात येते ना, ते 2 दिवसात मला 60,000 रुपये आले पाहिजे. बघ तू. जर त्याला पैसे मी दिले नाही ना, तर माझा व्हिडिओच व्हायरल होईल. आणि व्हिडिओ व्हायरल झाला, माझ्या आयुष्याच उद्ध्वस्त होईल. काय केलं मी हे लग्न अगोदरच? खरंच लय मोठी चुकी झाली माझ्याकडून. काय करू मी आता? काय करू? नाही, त्याला काही करून आहे ना, पैसे ना द्यावाच लागणार. काय करून द्यावा लागणार, नाही तर माझ्या इज्जत चव्हाट्यावर येईन. नाही, माझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे. नाही, मी 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 घरी जाते, पैसे बघते. पैसे कुठं ठेवले? पैसे नाहीत का? एवढंच आहे. अयो, गेले वाटतंय. पण एवढे पैसे आणि दागिने घेऊन कुठं चालल्यात? का त्याच पोराला द्यायला चालल्यात? आई, 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 काय ग, काय झालं? अहो ताईंनी पैसे आणि दागिने नेलेत आता बाहेर. मी पाहिले त्यांना ती जाताना. कशाला नेईन पैसे आणि दागिने? कशाला काय?
आता कशाला नेलेत मला पण नाही माहिती, पण त्यांनी दागिने पैसे सगळे नेलंय. कोणी? मला ताईंनी. हिने माणसाने दागिने आणि पैसे घेऊन गेली. ती कायला दागिने आणि पैसे घेऊन जाईल? ती काय कशाला गरज पैसे काय लागेल? पण तिला? अहो, मला माहिती नाही, फक्त मी बघितलंय, माझ्या डोळ्यांनी बघितलंय म्हणून मी तुम्हाला कुठे सांगते. गेली? इकडे गेलेत बाबा. काय तुला म्हणले काही काही? अरे काय तिचं काहीतरी गैरसमज झाला असं. अहो आई, पैसे तुमचं दागिने घेऊन बरं, कशाला मी जायचं? खोटं बोलते ना, तर घरात जाऊन बघा पैसे आणि दागिने आहेत का. चल बरं बघू. काय? कधी येते काय माहिती ती बी. काय अक्षय अरे तू तुला टाकावरून आला. मग अरे हो जायचं ना आपलं हा पैसे आणले ना? पैसे जुनं हा मला झाले 60,000 रुपये घेतले मी घरून. तुला माहिती ना ते आपलं जंगात हा 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 तिला आणायला लावली. होईन का काम पण हा मग अरे ते आणणार 100%. मला विश्वास आहे ना तिच्यावर तेवढा. तेवढा करा लग्न करणार तेच ना. लग्न आणि मी हे? अरे ते लय जीव लावतो तुला ती. जीव लावते म्हणजे काय, आणि असं सगळे जीव लावते सगळ्या संग लग्न करीत बसल्यावर मग माय काय वाटोळ होऊन जाईल ना. लग्न फिरणं काय नसतं, जेवढं घेता ना तिच्याकडून तेवढे घ्यायचं. हायला होतो तर पैसे घ्यायला बसलेला का मग. मग काय त्यांच्यावर खर्च करायचे असतात काय, उलट आपण घ्यायचे असते. त्यांना कसं प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, काहीतरी सबूत ठेवायचे असते आपल्याकडे, मग पुरे बरोबर पैसे देते. हायला लावलं शक्कल लढू आहे तू. एक नंबर काम केलं तू. मग आता फिरायला जायचं घरच्यांना माहितलं तर माझा बाप मला उलट टांगून नाही आणायचं होय. आधी ते डिझेलला बी पैसे देत नाही. मग ते आपले आहेत अशा अरे सायकली. तुला तेवढे पैसे घ्या ते कुठून प्रत्येक वेळेला माग पैसे वगैरे पार्टी बिर्टी केली आपला किती 15,000 रुपये बिल एका पार्टीचे. मग अरे तिला काय फक्त करा माणूस? शब्द टाकायचा उशीर असतो. मला हा. जेवढे एवढे लागते तेवढे, आणि तिला प्रेमात तेवढं मी अडकवलंय माहिती का. लय जीव मला लावते वाटलं तुझी स्वतः लग्न करतोय काय. ती. हे लग्न वेग्न करायला मी याडा बिडा काय डॉक्टर पडला काय, मी लग्न करते तेच सांगितलं. आपली मग जायचं कुठे फिरायला आता. तर बघू पहिले पैसे येऊ दे, तिला म्हणलेलो आहे मी हा. पैसे घेऊन येते येणार आहे. त्याच्यामुळं काय आली काय बरं मी काय म्हणतो, तू बस गाडीत आत बस. ठीक आहे हा तू आत बस. करणे तेवढं आपलं. हा तू आत बस फक्त, बस बस पटकेस. इतकं उशीर असतो काय, गावाचा थांबलोय मी इथं. सोपं आहे का घरातून पैसे ते आणणं मग. काय होतं त्याच्यात काय लय अवघड आहे का तवा. मोकर पैसे आहेत ना घरी, आणायला काय होतंय. आणि एवढेच पैसे हे मंगळसूत्र आणि ते आणलंय, ह्याचे भरपूर पैसे येतील. तसे सोनं लय महाग झाले आता. आणि हे घे 7-8 हजार रुपये तर. आणि हे बघ मी आता आणलेलं आहे, पण मी काय परत आणू शकत नाही पैसे बिशे काहीच. कस का नाही आणू शकत, म्हणजे मला गरज पडल्यावर तू देणार नाही का पैसे. अरे पण तुझ्याकडे एवढा पैसा आहे तरी तुम्हाला महाग, तुला लाज वाटली पाहिजे ना पुरींना पैसे मागायची. मग तू देणार नाही होय मला पैसे. मग तुला माहिती नाही याच्यात काय आहे? तू तर म्हणलं होतं हे पैसे दिल्यावर तू व्हिडिओ डिलीट करणार, करून टाक ना व्हिडिओ डिलीट. असं कसं हा, असं कसं म्हणजे अक्षय असं नको करू, तू बोललो होतं व्हिडिओ डिलीट करण. येडा आहे की मी. सोन्याचे अंडे देणार, कोंबडी आताच कापून खाल्ल्यावरती अंडे देईन का. हा? मला नाही समजत तू तुला तुला कळायचंच नाही काही. बरं आता मला अक्षय तुझं खरंच माझ्या प्रेम आहे ना. मग आहे ना, मग मी नाही म्हणतो का, आहे माझं प्रेम भरपूर आहे. प्रेम करणारे माणसं असं नाही वागत. मग कसं म्हणजे, अगं कसं असतं एकमेकाला मदत करावं लागती. आता माझी थोडी अडचणी तू मदत केलं काय झालं. मदत करायला मी तुला कधीच नाही नाही म्हणले. मदत मी करायला तुला होकारच असतो माझा नेहमी. पण तू असं करशील वाटलं नव्हतं. काय केलंय मी. मी नाही म्हणल्यावरती तू मला व्हिडिओ व्हायरल करशील ह्याची धमकी देशील. मग तू तशी अक्षय. ऐकली असती का. अक्षय तुझ्या पाय पडते रे, तो व्हिडिओ डिलीट करून टाक. माझ्या इज्जतीचा सवाल आहे. असलं मग आधी चूक करताना कळत नाही, नंतर पाया आधी चूक पडते. करताना म्हणजे टाळी काय हाताने वाजते का. जेवढी मी सामील होते ना तेवढी तू पण सामील होता, कळलं का. जाऊ दे, माझी इज्जत गेली तर मला काय फरक नाही पडत. पण तुझा विचार कर, त्याच्यामुळे मला पैशाला नाही म्हणायचं नाही. आलं का लक्षात. अरे एवढे पैसे कुठून आणायचे मी, तुला दररोज कुठून पैसे पुरत जात जाऊ. ते तुझा प्रश्न राहिला, नाही तर फक्त एकदाच क्लिक करून टाकेन व्हायरल. रड नको आता इथं जा. काय येते यायचं फिरून. चल ना फिरून आलो असतो, उद्या संध्याकाळी सोडला असतो तुला. आलेत पैसे. हा नाही ते कमीच आहे, हे मोडायचं आपल्याला. हा बस डायरेक्ट जाऊ आता, डायरेक्ट फिरायला. आपलं कामच झालं. हा मस्त पार्टी करू. बरं झालं तू दिसला नाही, आता गोंधळ झाला असता सगळा. बस लवकर.
कुठे गेलती तू? मी 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 कॉलेजला गेले होते, कॉलेजवरून आले दादा. दागिन्याने पैसे घेऊन कुठे गेली होती तू? दागिने पैसे येणं झालंय खरं दादा तू. मी कशाला दागिने पैसे घेऊन जाऊ कुठं? पैसे तूच चोरती ना? चोर? बरं सांग. अरे नाही बाबा, मी नाही चोर. अगं मग पैसे ते कशाला नेले होते कपाटातले मगाशी दागिने ते? मी कुठं नेले? कोण बोललं तुला? तू स्वतःचे डोळे पाहिले का? खुशे खुशे बाहेर ये. काय हो? काय झालं रे ओरडायला? आल्यात तुमच्या मॅडम. विचारा आता कुठे आहेत दागिने आणि पैसे? मानसी कुठे दागिने पैसे? आई मला काय माहिती, तुम्ही मला का विचारताय कुठे पैसे दादा खोटं दागिने? बोलतोय का? मी खोटं बोलते का मग? खरं सांग हं? खरं सांग, तू खरं सांग. खरं सांग, हिने घेतलेत ना पैसे? मी नाही घेतले दादा पैसे. कोण बोललं तुला मी घेतले म्हणून? मी माझ्या खरं बोल बर का मानसी, खरं बोल. माझा ना पारा चढवू नको तू, सांगते मी. कळलं का? काय वहिनी, काय बोलला तुम्ही? तिने बघितले स्वतःच्या डोळ्यांनी. तुम्ही पैसे घेऊन जाताना. किती 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 खोटं बोलताय? बोल की अगं खरं. आई, मी नाही केलं गं चोर. बोल ना खरं, बोल ना, बोल ना, बोल ना. तू बोलणार आहे का? अगं, मी खरं बोल ना. कशाला पैसे बोलती का चोरले? नाही? मी नाही केले गं चोरी. कशाला कर घेतीस? कशाला मला लय हाण राहिला तुम्ही. कशाला घेतीस? कशाला घेतीस ए, अरे काय काय झालं काय हे काय झालं हा? काय कशाला झालं? घेतीस? उठ बाळ उठ. काय झालं हा? काय झालं? हा? विचारायला लाडक्या लेकीला काय झालं? काय रे, पैसे काय झालं? चोरती सांग घरातले, बरं. दागिने चोरती घरातले. दागिने चोरले तू पैसे चोरले असे म्हणते ते. बाबा मी काहीच नाही केलंय हो, उगाच बोल. काय केलं? बोलते का नाही तू खरं? अगं माझी खोटं बोलणार आहे का? ती खोटं बोलणार आहे का मग? मी खोटं बोलते का दादा? गळ्यात पडू नको, आडून ओढून गळ्यात पडू ए, नको. काय झालं ते चोरच्या खरं चोरवर सांग बरं. शिरजोर करायली. बाबा मी नाही चोरी केली, मी कसं सांगू? आवाज चढवायला लागली ती आता आपल्यावर. इतका माज वाढलाय का तिचा? ना आपण लाड केला ना. खरं बोला, कुठे ठेवून दिलेत दागिने? अरे दादा मी खरंच सांगते. जिवंत काढेल तुला, लवकर बोल. अरे दादा मी नाही चोरी केली आहे. मी सांगते ना, मी नाही केलं काही. अगं खरं कवर कुठं बोलणार तू? कवर कुठं बोलणार तू? थांबा ना. काय थांबलं? बोल बोल लवकर बोल. विचारा तिला. खरं सांग बरं, काय झालंय नेमकं? विचारा नोरडा दाबून मारून टाकलं. खरं खरं बोल. ए शांत शांत हो. बघितलं का? बघितलं? माझ्या काय बेती तुम्हाला माहितीये का? मी का केलं हे सगळं माहितीये का तुम्हाला? अगं मग सांग ना काय झालंय ते? काय झालं सांग खरं. अगं सांगशील का? आई मी बरबाद झाले गाई. काय झालंय? मला जगायचं काहीच अधिकार नाही. अगं झालंय काय? सांगितलं कळणार आहे का? आई माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. मी एक काम करते दादा, अगं तुम्हाला माझा त्रास नाही होणार, मी जीवन देऊन टाकते. अगं हे असं अरे पण करायसाठी झालं काय हे तर सांगशील का नाही? दादा अगं मानसी बोल. आई ते माझ्याकडून आहे ना लय मोठी चुकी घडली ग. चुकी? काय काय झालं सांग ना. हा? बाबा हा? मी तुमचं नाक घातलं. काय केलं तू काय केलं? आई माझं ना कॉलेजमध्ये ना एका मुलावर प्रेम होतं, अक्षयवर. तो बापूंचा मुलगा नाही का अक्षय, हा. त्याच्यावर माझं लय प्रेम आहे ग, पण त्याने माझा गैरफायदा घेतला ग. परमेश्वरा. त्याच्यासोबत लग्नाच्या अगोदर सगळ्या गोष्टी अरे केल्या. काय शेण काय खाल्लं तू? शेण काय खाल्लं शेण तू हे खाल्लं? असं? हा? लाज वाटली नाही का तुला लग्नाच्या आधी असं वागताना? अरे दादा आई बापाची आठवण आली नाही? दादा आणि बॅग भर तुझी चल. तिथे त्याने व्हिडिओ पण काढले त्याचे थांब, सगळे. थांब, थांब, आणि थांब. माझ्याकडून धमकी देतो हे काम- तुम्हाला. हे काम- या तुमची लाडकी. बापूंच्या घरी जाऊ आपण. काय गावात इज्जत घातली आणि त्यांच्या दारात काय जाता? नाही नाही आता त्यांच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. तिथं जाऊ आपण सगळे करू आणि मिटून घेऊन काहीतरी पर्याय काढू आपण. तुम्ही ना आता एक तर ह्याला घराच्या बाहेर काढा, नाही तर आम्ही दोघं निघून जातो इथून. नाही रे तुम्ही असं बघा काय करून नाही करायचं. चालत. ते व्हिडिओ आहे त्याच्याकडे, काय करू मी? तो म्हणला की पैसे दे नाहीतर व्हिडिओ व्हायरल करन, म्हणून मी त्याला घरातले दागिने ते सगळं दिले.
अगं तुझी अक्कल कुठं शेण खायला गेलती का? अगं शाळा शिकते ना. हा, शिकल्या सवरलेली पोरगी अशी नाटक केले का तू? हा, आई खरंच चुकलं ग पण माझं. त्यांचं तरी काय चुकलं हो? फक्त प्रेमच केलं. हे असं प्रेम असतं का? अगं मग चांगलं प्रेम सांगत होतो, करायचं ना, प्रेमाच्या पुढच्या पायरीला कशाला जायचं? नेट सांगत होतो तिचं लग्न लावून द्या, काय गरज नाही शिकवायची. आता झाली चूक, त्याला काहीतरी आपल्याला तोडगा काढावं बरं आपण लागेल. चला बापूकडे जाऊ आणि याच्यावर काहीतरी अहो, काय करतं तिथं जाऊन त्यांच्या नाही दारात? नाही नको, त्यांच्याकडे गेलं ना तू तुझं व्हिडिओ व्हायरल करून टाकन माझे. नाही. नको, तो आधीच लय धमक्या देतोय, मला लय भीती वाटते आई. आधी आधी काहीतरी नको, करावं नको. लागणार आहे आपल्याला. तुम्ही सांगा ना दादा. टेन्शन नको. घेऊ, आपण काहीतरी करू. बरं चला बापूकडे जाऊ आपण. त्याशिवाय पर्याय आपल्याला घराण्याच्या अजिबात इज्जतीचा राहिला प्रश्न आहे नाही. हा. आणि जर आपण जर लग्न लावून दिलं तर बरं. थोडं पण वेळ घालू नका. चला चला पण चला बापूकडे चला, तू चल आम्ही आहे ना. चल, चल, चल. टाइमपास केला अक्षय. हे अक्षय चला लवकर. का बरं आहे का? हा बरं कुठे हिरो आहे ना. पिशवी पिशवी भरून भरली बॅग, 4 बॅग भरा जरा. हा. मी काय म्हणतो, हा. मला ना 20,000 रुपये द्या. अरे तू काय लाज शरम सगळी घाण ठेवली काय? नुसते पैसे पैसे पैसे. अरे चाललंय काय तुझं? हे काय लावशील काय तू एका दिवशी? नाही जरा बाहेर जायचा प्लॅन होता, 5-6 दिवस फिरून येतो म्हणलं जरा. कसं मी चाललोय फिरायला. 5-6 दिवस म्हणजे 5-50 हजार पाहिजे तुम्हाला? नाही काही याच्याकडे काही येत अरे नाही. काम धंद्याचं बघ, तुझं लग्न तुला पोरगी बघतोय मी. एवढे लवकर नको ना. एवढ्या लवकर बास झाला तर तुझं लय दिवस झाला ऐकतो. एवढ्या लवकर लोक एवढ्या कवा करतो? करीन ना नंतर, मग अजून टाइम आहे. कवर अजून पोरगी बघितली नाटक त्याला समजून सांगा तू. पोरगी बघितली आहे. कसं लग्न? करीन पोरगी ना चांगली मी. ना. मी कधी नाही म्हणलो तेव्हा. हाय पोरगी बघितली आहे. कोणती? है ना? नाही मी अजून तसलं काही नाही. अरे नाही आताच फक्त निघू आपण नको. इथून. तसलं काही आहे नाही. का डोक्यात लग्न? आणि ही माणसं कोण आली? हा काय प्रकार? अक्षय भांडण भिंड करून आला काय कुठं? नाही मी कशाला काय भांडण. कुणाची खोड फेड? एक मिनिट एक मिनिट काय प्रकार आहे हा? एक मिनिट काय झालं? विचारा तुमच्या लोकाला काय केलंय त्यांनी. खाली खाली भाऊ काय झाले काय झाले? ए नितीन काय काय प्रकार आहे हा? काय कुठं? मी तेच म्हणलो तुम्ही काय कुठं काय काय केलं? सांग ना. अक्षय तुला म्हणलं होतं ना त्याकडनं पैसे घेतलेले तू त्या मुलीकडून. तिच्या नाही आता. त्याने फसवलंय आमच्या बहिणीला. पैसे पोरी कोण? हा. नाही मी तिला ओळखत बी नाही. इकडे इकडे तू, इकडे इकडे थांबा. तर तुझा काय जीव घेईन मी. तर काय नेमका प्रकार? ए पुरी ए, सांग बरं खरं काय काय आहे ते सांग. सांग तू, सांग. इकडे सांग ना आता तोंडाने तुझ्या. काय झालं काय झालं? ते बापू आमचं ना एकमेकांवर खूप प्रेम होतं, हा पण अक्षयने माझ्यासोबत खूप काही चुकीच्या गोष्टी केल्या काय आणि म्हणते ती? त्याचा व्हिडिओ काढलाय, मला धमक्या देतो व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढला हा? माझ्याकडून सोनं पैसे वगैरे सगळं घेतलं यांनी. तिच्याकडून पैसे सोनं ब्लॅकमेल करतोय तो ब्लॅकमेल पोरीला. करतोय हो. कुठे ते दांडक अहो, नाही ना बापू. उभा राहा चल अहो, अशा याच्यासाठी फायदा काय? याच्यासाठी चुकलं ना माझं. चुकलं म्हणजे? अरे तुझं एवढं प्रेम केलं लहानाचं म्हणलं लाडकं लाडकं पोलीस हे स्टेशनला धंदे. जाणार आहे. तुमच्या कानावर आधी घातले ना, आता कंप्लेंट करणार आहे त्याच्या नावाची. बरं तू म्हणलं ना तेच लग्न कर म्हणून. आता तुला टॉनिका कळालं नाही का? समजू मला मला लग्न करणार आहे मी तेच सोबत. माझ्या कानावर बोलू मग त्याला. माझ्या कानावर घालायचं कळालं नाही तुला? मला सांगतो ना वडिलांना माझ्या, म्हणून मग मी नाही बोललो काय त्याला. तुझं किती दिवस नाव झाले टाकणार आहे, थांब चाललंय? मी किती दिवस झाले चाललंय? काय वर्ष वर्षभर ते लेकराला फसवतोस तू. आणि तुला बी अक्कल नव्हती का? अरे तू मला माझ्या कानावर घालायचं नाही आता जाता. अहो तिने आम्हाला नाही सांगितलं तर तुम्हाला कसं काय सांगेल ती? बापू हो माझं खरंच प्रेम होतं ह्याच्यावरती, पण ह्याने माझा फक्त फायदा घेतला. खरं तर माझा आता प्रेमावरून पण विश्वास उठलाय. तिला अक्कल नव्हती ना, थांबा आता 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 नाटकाची टेन्शन ना नाटकं घेऊ. करत बसली. याला कापीत असतो मी आता. कापून ठेवणार आहे बापू. चुकलं नाही जे माझ्यासोबत झालं ते तिच्याशी बघणार आहे. ठीक आहे तिच्याशी लग्न करायचं तू. हो नाही अजिबात नको, मान्य नाही आम्हाला. तर ते लेकराचं करणार काय तुम्ही? अहो, तुम्ही शांत बसा की. बोलतेत ना मोठी माणसं. असला फसवायला पोरगी द्यायची का? मी ना बाप त्याचं जीवन दे अजून अख्खी स्टेट तुझ्या नावावर करीन. तुला असंच हाकलीन. आणि त्याला समजून सांगा ही नाटकं परत करायची नाही दुसऱ्या पोरींसोबत. नाही तो पण प्रेम करतो बरं का. हा मग हे काय पैसा सोनं नाणं प्रेम करतो त्याच्यात चालतं काय प्रेमात? नाही अक्षय पुढे त्याला लग्न करावं लागेल यार. असं नसतं. ऐक तयारी
अहो याचा काय भरोसा, उद्या ह्यो लग्न करायला लावून परत दुसरी पोरगी पासवल. मी बांधून घेतो ना त्याला. तुम्ही म्हणता तसं कर. करशील तिला जीव लावशील, हा परत त्रास नाही देणार. नाही नाही, यांच्याकडून लेखी घेऊ आपण, याचा काही भरोसा नाहीये. कोर्ट मॅरेज करू, मग काय अडचण. हा, एकदम बरोबर. चालतंय. कोर्टात एकमेकाचे लेखापडी झाली ना, याची काय परत विषय आहे त्या पूर्वी त्रास द्यायचे. आणि स्वतः एकदा लग्न झालं बायकोचे फोटो भानगडी डिलीट करून का, त्याला काय लाश्रम. इतके माझी अवलाद इतके खाली जाऊ शकते, मलाच प्रश्न पडतो यार. पण काय तुझ्यासाठी काही नाही केलं आतापर्यंत, पैसा पाणी सगळ्या गोष्टी दिल्या ना तुला. भरपूर केलं तुम्ही पण. आणि मग एखाद्या लेकराला फसवताना तुला अशी लाज नाही वाटली. तुझी बहीण असती तिच्या बाबतीत असं झालं, काय केलं असं तू कापला असता त्याला, मग तुला कापला पाहिजे. नाही चुकलं नाही, इथून पुढे नाही होणार. वाटलं तिची माफी मागतो मी. तुझ्या बापामुळे सोडले बरं का तुला, नाही तर ते जिवंत काढला असता. एक काम करा आता, एक जवळचा मुहूर्त पहा हा, आणि लग्न लावून टाकू. हे अगदी बरोबर. काही नाही बाळ, नको टेन्शन घेऊ. आणि असं अरे प्रेमात इतका अंध व्हायचं असतं का. लय लय जीव लावला म्हणून काही करायचं कवर सांगाव तुम्हाला. बरोबर आहे बापू तुमचं, मी जे केलं ते चुकीचंच केलं, पण विश्वास होता ना माझा ह्याच्यावर. कापितेत पुरी कापितेत, आई बाप भाऊ कापितेत. डोक्यावरून जात असं काही झालं म्हणजे नशीब तुझं, यांनी तुला इथपर्यंत आणलंय. नाही तिकडं पुढे एखाद्या विहिरी टाकली असती, कापली असती, मारली असती. मग नाही अहो भाऊ, आजकालच्या ना पोरांना कळतच नाही, प्रेम करतात नाही ते उद्योग करतात, आणि उद्या असं अंगलट येते. हे कुणाला भोगावं लागतं, आई बापाला भोगावं लागते. काय यार. तुमचं हे कोण तुमची सून आहे काय. तुझं तू लक्ष ठेवायचं काम नव्हतं का त्याच्यावर. अहो मी एकदा बघितलं होतं हे दोघांना, हा? पण घरचे विश्वास नाही ठेवत माझ्यावर, म्हणून मी काहीच बोलले नाही. तू जरा ऐकत जावा, सगळ्यांना व्यवस्थित आहे ना. कुणी सांगायला लागले ऐकत जा ना जरा. बरं ठीक आहे, चला आता आहे ना, अनर्थ टाळाय, फिरायचं कॅन्सल. तुला मी नाही सांगतो. आता नाही, कुठं जायचं हा. आता आणि जाणार नाही, कुठं जाणार. याची परत काही नाही नाटकं केले 2 दिवसात मला सांग. बरोबर, नाही तर तुला बी हातपाय बांधून विहिरीत ढकली आणि त्याला बी ढकली. काय अडचण नाही, आता नाही होणार. करायचं ना लग्न. चालतंय, या चहा घेऊन सर. जवळचा मुहूर्त पहा. 100% हा. चल.